दोनों ही टीम के 12th मैन भी हमसे जुड़ चुके हैं। आप दोनों का भी तहे दिल से इस्तकबाल। राशिद गिरजी की शुरुआत करवानी है। लास्ट ईयर वी चैलेंजर से खेलते हुए अलीफ ने बहुत अच्छा परफॉर्मेंस किया था इसी मैदान पर। इस साल अलीफ नजर ही नहीं है। पहला ही ओवर लेकर आ रही गेंदबाज शादाब। स्ट्राइक पर है आरिफ अंसारी, नॉन स्ट्राइकिंग एंड पर है मुनव्वर अंसारी। गेम ऑन। अंपायर का इशारा, ग्रीन सिग्नल। पहली गेंद शरीर की तरफ आ रही थी, उसे खेल दिया हल्के हाथों से बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। फील्डर पहुंचे वहां पर। एक रन लेकर आरिफ अंसारी ने अपना और अपनी टीम का खाता खोला है। ठीक 9:47 पर पहली गेंद फेंकी गई है। पहले 4 ओवर 20 मिनट में होने कंपलसरी है, वरना फिर एक एक्स्ट्रा फील्डर आपको 30 यार्ड सर्कल के अंदर खड़ा करना होगा। अच्छी गेंद वहां पर हल्के हाथों से खेला, सॉलिड डिफेंस निचली बैक स्लिक से, लेकिन रन के लिए नहीं गए वहां पर। मुनव्वर अंसारी मना किया आरिफ अंसारी को। डॉट बॉल। शादाब की अभी तक अच्छी गेंदबाजी, वीआईपी एंड से गेंदबाजी कर रहे हैं और एक्स फैक्टर भी करार दिया था राशिद ने। देखना है कितने काम आते हैं शादाब। राइट मोर द विकेट मुनव्वर अंसारी के लिए। इस बार बड़े हिट के लिए गए लेकिन अच्छा कनेक्शन नहीं। गेंद को सर्कल के बाहर से आकर फील्ड किया फील्डर ने। एक ही रन सिंगल की मदद से स्कोर अप जाकर 2 रनों पे पहुंचता हुआ। आप देख रहे हैं जॉली ओवरऑल देवी चषक 2024 स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडा नगरी कामत घर के इस खूबसूरत ग्राउंड पर आए हुए सभी दर्शक, जो टीमें हैं, प्लेयर्स हैं, हमारे ऑर्गेनाइजिंग कमेटी है, मेहमान है, सभी का हार्दिक स्वागत। लोअर फुल टॉस गेंद, एक रन। तो अगर हम टोटल रन देखें तो बन चुके हैं अब 3। शदाब अभी तक क्लास जवाब गेंदबाजी करें, मौका नहीं दे रहे हैं बल्लेबाजों को चौका लगाने का। इस बार फुलर लेन की गेंद से लॉन्ग ऑफ की दिशा में खेला है, थोड़ा सा वाइडिश। फील्डर मौजूद है, 1 रन बनाए। थोड़ा सा फंबल हो गए, 2 रन मुकम्मल। 2 की मदद से टोटल स्कोर 5 रन। आप इस टूर्नामेंट को यूट्यूब पर भी देख सकते हैं लाइव WTC स्पोर्ट के माध्यम से। यूट्यूब पर जाइए, WTC स्पोर्ट टाइप करिए या फिर जॉली वराल देवी चषक 2024 और इस टूर्नामेंट का आनंद उठाइए। शदाब मुनव्वर के लिए फुलर लेन की गेंद फिर से सीधे ब्लेड से खेला, वहां पर बल्ले के फेस को आखिरी मोमेंट पर खोल दिया था। 1 रन पूरा किया। 1 ओवर का खेल हुआ खत्म, कुल रन बने 6। विकेटें कोई भी नहीं गिरी। अगर हम पहला ओवर देखें तो बिल्कुल 4 मिनट में अपना ओवर कंप्लीट किया है, तो अपने आप को कहीं ना कहीं यहाँ पर 40 सेकंड का मौका दिया है वी चैलेंजर्स ने। राशिद थैंक यू वेरी मच। इसी तरह से आपको जल्दी जल्दी अपनी गेंदबाजी कंप्लीट करनी है। देखने दूसरा ओवर कौन गेंदबाज लेकर आ रहे हैं। वारिस। आरिफ भाई आ गए और आते ही साथ छा गए। देखना दिलचस्प ये होगा कि जब एमएलए ट्रॉफी वी चैलेंजर्स लेकर आएगी तो क्या एक कमेंटेटर आरिफ भाई खुद ही होंगे। डीजे मैन हमारे देखने वहां पर बल्ला बदला है मुनव्वर अंसारी ने, क्या तकदीर बदलेगी या नहीं।
स्ट्राइक पर है मुनव्वर अंसारी, गेंदबाजी के लिए वारिस राइट आर्म ओवर द विकेट। अपनी दिशा से थोड़ा सा चूके स्टंप पर निशाना साधना चाहते थे। पहली एक्स्ट्रा बॉल अभी तक कवी चैलेंजर्स के गेंदबाजों की तरफ से। वाइड बॉल। मुकेश थोड़े से स्नैप भी अब लेते हुए, क्योंकि यहाँ का माहौल ही ऐसा रहता है। इस ग्राउंड की खूबसूरती, यहाँ की अलग ही शाम है इस ग्राउंड का। अगली गेंद इस बार शॉर्ट पिच गेंद से टेस्ट किया वहां पर मुनव्वर अंसारी को बीट हुए डॉट की शक्ल में। गेंद पीछे की तरफ गई। अच्छी गेंदबाजी हम देख रहे हैं अब लगातार। पहले में क्या कमाल की गेंदबाजी की। शादाब ने सिर्फ रन दिए 6, सफलता जरूर हासिल नहीं की। इस बार फिर से डिफेंस किया। एक रन दौड़कर वहां पर पूरा किया मुनव्वर अंसारी ने। सिंगल की मदद से स्कोर आगे खींच सकता हुआ 8 रनों पे पहुंचा है। 8 रन अभी तक कोई बाउंड्री नहीं देखने को मिली है हमारा स्पोर्ट की तरफ से। अच्छी गेंदबाजी हम कह सकते हैं वी चैलेंजर्स की। और वी चैलेंजर्स जॉली वराल देवी चषक इनके लिए अच्छा ही साबित होता है। अगली गेंद इस बार अक्रॉस दी लाइन खेला वहां पर पूरी तरह से बीट हुए आरिफ अंसारी, डॉट बॉल टीम के कैप्टन। 12th मैन बहुत ज्यादा एक्साइटिंग है इस वक्त अवी चैलेंजर्स के। वारिस रोइटा मोर द विकेट आरिफ अंसारी के लिए एक बार फिर से फुल टॉस, लेकिन फुल टॉन नहीं पाया खेला। डीप मिड विकेट की दिशा में फील्डर मौजूद हैं। एक रन सिंगल से ज्यादा कुछ भी नहीं। इसके बाद की दोनों टीमें, आप लोगों को भी बिल्कुल तैयार रहना है। अमान स्पोर्ट और अद्वैत इंटरप्राइजेस। अमान स्पोर्ट्स के कैप्टन और अद्वैत इंटरप्राइजेस के कैप्टन टॉस बॉक्स में आप लोगों को रिपोर्ट करना है। इस बार बल्ले का बाहरी किनारा लेकर गेंद शॉर्ट थर्ड मैन की दिशा में गई है। थोड़ा सा मिसफील्ड हुआ है, लेकिन तेज कदमों के साथ 1 रन पूरा। उतने ठीक तरीके से बल्ले पे गेंदें नहीं आ रही है इस वक्त कोर्ट के दोनों ही बल्लेबाजों के। इस बार स्टंप पर रखा था यॉर्कर लाइन की गेंद से खेल दिया है डीपी स्क्वायर लेग की दिशा में। फील्डर मौजूद है। एक ही रन अभी तक। अगर हम देखें तो कोई भी बाउंड्री नहीं देखने को मिली है। बांध कर रखा है वी चैलेंजर्स ने। और 2 ओवर का खेल पूरा होता हुआ कुल रन बने हैं सिर्फ 11। और जो समय लिया गया है वो अभी तक है 9 मिनट। ऑन टाइम गेंदबाजी हम देख रहे हैं वी चैलेंजर्स की। थैंक यू वेरी मच राशिद। जल्द से जल्द आपको तीसरा ओवर भी शुरू करना है। इसी तरह हमारा समय बचे और आप लोगों को आगे भी जो पूरे मौके मिले 5 ओवर खेलने के। देखिए, ऑर्गेनाइजिंग कमेटी तो चाहती है अगर टाइम आप लोग बचाएंगे तो वो पूरे 5 ओवर खेलाएंगे। गेंदबाजी के लिए जुबैर को अब बुलाया गया है। देखना है जुबैर किस तरह गेंदबाजी करेंगे। शादाब और वारिस ने तो बहुत अच्छी गेंदबाजी की शुरुआत दी है इस वक्त वी चैलेंजर्स को। देखना भी है जुबैर क्या कुछ करते हैं। तीसरे ओवर में गेंदबाजी के लिए बुलाया गया है जुबैर को। अमान स्पोर्ट्स के कैप्टन और अद्वैत इंटरप्राइजेस के कैप्टन दोनों ही टॉस के लिए आ जाएं प्लीज। देखना वहां पर कुछ चर्चा कर रहे हैं कैप्टन राशिद। इस बार स्लॉग स्वीप की कोशिश, लेकिन मिस हुए वहां पर। ईज लगा था लेकिन विकेट कीपर ने भी गेंद को नहीं लपका।
जीवन दान मिला है, 1 रन दौड़ के पूरा किया है। वहां पर आरिफ अंसारी ने सिंगल की मदद से अब जाकर स्कोर पहुंचा है 12 रनों पे। बहुत ही हम धीमी शुरुआत देख रहे हैं हमारा स्पोर्ट की। आज मुनव्वर अंसारी भी थोड़े से परेशान नजर आ रहे हैं। सुबह के सत्र में बल्लेबाजी करना थोड़ा सा मुश्किल होता है, लेकिन जब मिट्टी का विकेट हो, तो ये तो कॉन्क्रीट विकेट है, ये तो मैं समझता हूँ थोड़ा सा सिमिलर ही खेलता है। लेकिन वी चैलेंजर्स ने गेम प्लान बहुत अच्छा अभी तक इस्तेमाल किया है। इस बार लॉन्ग ऑन की दिशा में खेला है, वहां पर राशिद मौजूद है। 1 रन तेज कदमों के साथ पूरा धीमा थ्रो। राशिद को लगा था कि एक ही रन के लिए जाएंगे बल्लेबाज। विकेट आवरेजी मेरे साथी कमेंटेटर अब जाकर मुझसे जुड़े हैं, थैंक यू वेरी मच। जुबैर राइट आर्म ऑन द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। अभी तक अच्छी गेंदबाजी इनकी देखने को मिली है। स्ट्राइक पर है मुनव्वर अंसारी। अगली गेंद फुल टॉस, और इस बार फुल टोल कर मारा हुआ सिक्सर, पहला मैक्सिमम स्ट्रोक। जुबैर ने वहां पर फुल टॉस गेंद करके अपनी ही मुसीबतें बढ़ा ली। एक बार फिर से मुड़ते हुए इस बार, लेकिन अच्छी वापसी, वहां पर बोल्ड, एक तुम्हारी एक हमारी। दिल से स्वागत है जॉली वराल देवी चषक 2024 में। आपसे रिक्वेस्ट है कि आपको हमारे वीआईपी मंच से जुड़ जाना है। मयूर चौधरी जी, पहला झटका लगा, वहां पर पहला ब्रेक थ्रू दिलाया अपनी टीम को जुबैर ने। आउट होकर डगआउट लौटते हुए मुनव्वर अंसारी, और बल्लेबाजी को अब आ रहे हैं इमरान। इमरान को भी अब काफी प्रमोट किया जा रहा है बल्लेबाजी में, बहुत भरोसा दिखा रही है हमारा स्पोर्ट इन पर। इमरान देखना है क्या कुछ कर पाएंगे। जुबैर की अच्छी गेंदबाजी अभी तक हम देख रहे हैं। राइट हैंड ऑन द विकेट। इस बार अक्रॉस दी लाइन खेलने गए थे, क्रॉस बैटेड स्ट्रोक। देखने हैं एम्पायर का क्या इशारा आता है। लेग बैक की शक्ल में 1 रन, शरीर से गेंद टकराई थी सिंगल की मदद से। अब हम देखें तो बने कुल 21, 21। शादाब राइट आर्म ऑन द विकेट आरिफ अंसारी के लिए। जुबैर थे वहां पर, अच्छी गेंद परफेक्ट यॉर्कर हवा में थी, लेकिन मौका भी दिया है और साथ ही साथ सिक्सर भी। महंगा पड़ सकता है ये। अगर हम देखें 3 ओवर का खेल हुआ खत्म, रन बने कुल 27, 27। विकेटें गिरी हैं एक।
गेंदबाजी के लिए शादाब को फिर से बुला लिया गया। पहले ओवर में गेंदबाजी के लिए आए थे, बहुत अच्छी गेंदबाजी की थी शादाब ने। देखे 15 मिनट के आसपास का समय लिया जा चुका है, 5 मिनट का समय है इस ओवर को कंप्लीट करने के लिए। वी चैलेंजर्स आपके पास देखना है वहां पर क्या कुछ हुआ है। अपील तो हुई थी, डायरेक्ट हिट और आउट हो गए बल्लेबाज आरिफ अंसारी। कमेंटेटर न्यू बैटर देखना अब किसे बल्लेबाजी के लिए भेजा गया है। आज वी चैलेंजर्स क्या जबरदस्त अभी तक परफॉर्मेंस की अगर हम टोटल रन देखें तो 27, जिसमें से जो सिक्सर आया था पिछले ओवर की आखिरी गेंद पर वो भी कैच था। नितिन आए हैं बल्लेबाजी करने के लिए, देखना है नितिन किस तरह बल्लेबाजी करेंगे। शादाब कमाल की गेंदबाजी करते हुए राइट अमोर द विकेट, एक बार फिर से मुड़ते हुए, इस बार हवाई फायर और ये गेंद मैदान के बाहर, कैच स्ट्रोक लगाया है गजब का नितिन ने। के टोटल स्कोर बन चुके हैं 33, 33, 33। अब परेशानियां बढ़ती हुई वी चैलेंजर्स की, क्योंकि अगर 45 के आसपास बना लिया हमारा स्पोर्ट ने तो इनके पास गेंदबाजी यूनिट बहुत कमाल का है। कैफ शेख है, संतोष है, ये बहुत अच्छे दो गेंदबाज इनके पास अवेलेबल है। राहुल तेले को हम कैसे भूल सकते हैं। शादाब की दूसरी गेंद पर एक अच्छा स्ट्रोक लगा दिया नितिन ने, अपना खाता इन्होंने सिक्सर की मदद से खोला है। बहुत ही धुआंधार शुरुआत, राइट अमोर द विकेट। इस बार आगे रखा था, अच्छी गेंद, फुलर लाइन की गेंद थी, जमीनी सारे से खेला है, लॉन्ग ऑफ पर जाकर इस गेंद को फील्ड किया है। एक रन फिर से यहाँ पर राशिद का थ्रो बहुत ही कमाल का देखने को अभी तक मिल रहा है। सिंगल की मदद से टोटल स्कोर हो चुका है 34, 34। स्ट्राइक पर अभी इमरान, मिस कम्युनिकेशन के कारण आरिफ अंसारी का एक बड़ा विकेट गिरा था। शैलेश पाटिल जी और विनोद पाटिल जी हमसे जुड़ चुके हैं, वेलकम, आपका हार्दिक स्वागत है जौली वराल देवी चषक 2024 में। वेलकम बोथ ऑफ यू। इस बार हवाई फायर, क्या ये गेंद भी मैदान के बाहर। ओह व्हाट अ स्ट्रोक, इमरान ऑन फायर। चौथा ओवर बस खत्म होने वाला है, आप लोगों को जल्द से जल्द टॉस बॉक्स में पहुंचना है। अमान स्पोर्ट के कैप्टन और अद्वित इंटरप्राइजेस के कैप्टन शादाब एक बार फिर से, इस बार अच्छी गेंद, राइजिंग डिलीवरी। 4 ओवर का खेल हुआ खत्म, कुल रन बने हैं इस वक्त अगर हम देखें तो 40, 10 का रिक्वायर्ड 100, और जो गेंदबाजी भी हुई है एग्जैक्ट 20 मिनट में 4 ओवर कंप्लीट किए वी चैलेंजर्स ने। ड्रिंक्स ब्रेक देखना है इसमें क्या प्लानिंग होती है, क्या प्लानिंग प्लॉटिंग होती है, क्या रणनीति बनाई जाती है, हम देख रहे हैं इस वक्त जौली वराल देवी चषक 2024।
आइए अब माइक्रोफोन पर जुड़ जाएंगे कल जिन्होंने अपनी आवाज का जादू बिखेरा था कामत घर के इस खूबसूरत मैदान पर विकेट टावरे जी। हेलो, धन्यवाद राकीब अन्सारी। शेवटचं षटक अंतिम षटक आहे, घेऊन येतो राशीद. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेस शॉट अंपोल सक्सेसफुल, वंडरफुल. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. फटका आपण पाहिला, शॉटम पूल केला होता चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर कुठेतरी दूर पडतोय. षटकारासाठी षटकारांची संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 46. पुन्हा एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. षटकार खाल्ल्यानंतर थोडा आतल्या बाजूला चेंडू वळतोय आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 46. पुन्हा एकदा राशीद. यावेळेस चेंज ऑफ पेस केला होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये जातोय. चांगली फेक पाहायला मिळतीये. त्या दरम्यान 2 धावा सुंदर पद्धतीने धावून काढलेले, चांगला समन्वय पाहायला मिळतो. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली कॉलिंग पाहायला मिळते आणि नक्कीच चांगला ताळमेळ सुद्धा पाहायला मिळतो. या 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 48. 48. अद्वित एंटरप्राइजेस आणि अमान स्पोर्ट दोन्ही संघाचे कर्णधार कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. अमान स्पोर्ट आणि अद्वित एंटरप्राइजेस. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न, चांगला थ्रो, मात्र कलेक्ट करता आलेला नाहीये यष्टीरक्षकाला. त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 50. हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे. शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा राशीद. राईट आर्म ओव्हर द विकेट, मान्यवर कक्ष एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करतोय. यावेळेस चांगला चेंडू, मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि धावसंख्या 1 ने हळूच पुढे सरकते. धावसंख्या होते ती 51. 51. अद्वित एंटरप्राइजेस कॅप्टन आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये. यावेळेस काहीसा चेंडू बाहेर हाताळला गेला होता, मात्र बॅटची कट घेऊन चेंडू पॉइंट रिजन मध्ये जातोय. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 52. 52. या पारीचा या ओव्हरचा अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू घेऊन येतो राशीद. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता, स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं मिड ऑफ रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र थ्रो थोडासा वाईड होता आणि त्या दरम्यान तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय आणि 5 षटकांचा खेळ येथे होतोय समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 54. जिंकण्यासाठी 55 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. 55. अमान स्पोर्ट्स संघाचे कर्णधार तसेच अद्वित एंटरप्राइजेस या दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. अद्वैत स्पोर्ट या संघाचे कर्णधार सुद्धा उपस्थित आहेत. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित शैलेजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचंय.
अमान स्पोर्ट्स आणि अद्वैत एंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये नाणेफेकी होते. आणि नक्कीच अद्वैत एंटरप्राइजेस या संघाच्या बाजूने कौल लागलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आणि सर्वप्रथम आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. तुमचा निर्णय काय असेल? आम्ही बॉलिंग करू. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. समोरील संघाला तुम्ही फलंदाजीसाठी आमंत्रित करणार आहोत. पहिलं आपण पाहिलं 5 षटकांचे सामने आजपासून सुरुवात होणार आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही समोरील संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. चांगले गोलंदाज असतील, कुठल्या गोलंदाजांवर तुमची मदत असेल? मी सगळ्यांना 100% द्यायचा प्रयत्न करायला सांगेन. ओके, नक्कीच धन्यवाद. आणि टॉस हारल्यानंतर तुमच्या मनासारखं भेटलंय का तुमचा निर्णय तुमचा पण क्षेत्ररक्षण करण्याचा होता? नाही, मनासारखं भेटलंय, बॅटिंगच करायची होती. नक्कीच म्हणजे दोन्ही कर्णधारांना मनासारखं भेटलंय. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच एक शेवटचा प्रश्न, अतिशय उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय, दोन्ही कर्णधारांना विचारतोय, कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळून? चांगलं आयोजन आहे, कारण गेल्या वर्षी खेळलो होतो आम्ही, गेल्या वर्षी चॅम्पियन बनलो होतो इथे. यावर्षी देखील प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला सुद्धा विचारतो, अशा प्रकारचं नियोजन फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. चांगलं आयोजन सुद्धा आहे. या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला कसं वाटतंय? स्पर्धेमध्ये गेल्याला मजा येईल आणि ग्राउंड पण चांगला आहे. 100% देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आणि टॉस बॉक्स मधून न्यूज आहे, अमान एंटरप्राइजेस या संघाने, अद्वैत एंटरप्राइजेस या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि अमान स्पोर्ट्स या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान आपल्या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेले प्रवीणजी चौधरी यांचं मी आपणास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. जॉली वरालदेवी चषक 2024 मध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम. वेलकम सर, वेलकम. चला, वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. आज आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये पहिलाच सामना वी चॅलेंजर्स आणि अमायरा स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. आणि या सकाळच्या सत्रामध्ये आता या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये मी सर्वांचे जॉली स्पोर्ट्स आयोजित जॉली वरालदेवी चषक 2024 मध्ये आमच्याशी जुळलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे, क्रीडा प्रेमींचे, या क्रीडा नगरी भोवती असलेल्या क्रीडा प्रेमींचे, तसेच मान्यवर कक्षेमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी जॉली स्पोर्ट्सच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पाच षटकांसाठी नक्कीच तुम्हाला वेळ दिलेली आहे आणि त्या वेळेत जर तुम्ही षटक नक्कीच पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर तुमचा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येणार आहे शेवटच्या षटकामध्ये. त्यामुळे त्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे. वेळेसंदर्भात दोन्ही संघांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करायचं आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतो संतोष आणि सलामीची जोडी आपण पाहतोय रिजवान आणि राशीद. अमायरा स्पोर्ट्स या संघाने प्रथम फलंदाजी करताना 54 धावा केल्या होत्या. 55 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे, ते म्हणजे वी चॅलेंजर्स या संघासमोर. संतोष मडवी आणि पहिला चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर, हवाई फायर, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार.
आणि षटकारांशी संघाचे आणि वैयक्तिक अकाउंट खातं ओपन करतोय. एक दमदार सुरुवात पाहायला मिळते. संतोष पुन्हा एकदा सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स एंडच्या टोकाकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस पंचांचे दोन्ही हात समांतर धाव मात्र मिळते अवांतर. आणि या अवांतर धावेनेशी संघाच्या धावसंख्येत परतेभर धावसंख्या होते ती 7. संतोष यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि यावेळेस झेल टिपलेला आहे. फलंदाज होतोय रिजवान फेल. फलंदाज बाद. मॅन आहे, त्यांची जर्सी नाहीये आणि नक्कीच आपल्या या स्पर्धेचा एक विशेष म्हणजे ड्रेसिंग आणि चेसिंग या दोन्ही गोष्टी कंपल्सरी असणार आहेत. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर वी चॅलेंजर्स संघाच्या टोटल मध्ये 2 धावा ऍड होणार आहेत. काय षटक पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर मात्र एक झेलबादच्या स्वरूपात रिजवान याला बाद करून तंबूच्या आश्रयाला पाठवलेला आहे. पुन्हा एकदा संतोष. यावेळेस सफल होऊन गेल्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार षटकार. गेलेला आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय जो कोणी फलंदाज येतोय तो षटकारांशी आपलं खातं ओपन करतोय वी चॅलेंजर्स या संघाच्या माध्यमातून. आणि नक्कीच चेंडूला कुठेतरी दूर भिरकावून दिलं होतं. डीप मिडविकेट, सीमारेषा पार षटकारासाठी. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 13. चला टीम मीटिंग घेऊ नका, तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी आहे पहिल्या 4 षटकांसाठी. आणि नक्कीच त्यानंतर मात्र तुम्हाला 5व्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये वाढणार आहे जर तुम्ही एक्स्ट्रा टाइम घेतलात. संतोष यावेळेस पुन्हा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेट रिजन मध्ये ढकलून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण केले. एका धावेशी सोहेल पोचतोय आपल्या 7 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या होते ती 14. एक घटनापूर्व षटक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आणि यावेळेस एकेरी धाव. संतोष पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र सन्मान दिला होता चांगल्या चेंडूला. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्या झाली ती 15. 1 बाद 15. संतोष आपण पाहतात जॉली स्पोर्ट्स आयोजित जॉली बराल देवी चषक 2024. यावेळेस ब्लॉकल मॅच चेंडू होता आणि चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण, त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 16. 1 बाद 16. आणि ज्या 2 धावांची पॅनल्टी अमायरा स्पोर्ट्स यांना लागली होती त्या कारणास्तव आपण वी चॅलेंजर्स या संघाच्या टोटल मध्ये 2 धावा ऍड करणार आहोत. म्हणून एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या 18.
नक्कीच 18 फॉर दी लॉस ऑफ 1 विकेट. 18 धावा झालेल्या आहेत आणि एक चांगली आणि दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे व्ही चॅलेंजर्स या संघाची. निर्धारित 55 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय. 5 षटक आणि 55 धावा. मात्र पहिल्या षटकात जर विचार केला तर 18 धावा झालेल्या आहेत. एक चांगली सुरुवात. कैफ येतोय. फुलटॉस चेंडू. काय झालं पाहूया. पंचांचा काय इशारा होतो पाहू. आणि पंचांचा नक्कीच पंचांचा नो बोलता इशारा होते. आउट आहे. ओके. फलंदाज बाद होतोय. फुलटॉस चेंडू होता. डायरेक्ट चेंडू स्टंपवर आदळला होता आणि फलंदाज बोल्ड आणि आउट होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. सोहेल तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज येतोय त्याची जागा भरून काढण्यासाठी शादाब. कैफ याने पहिल्या चेंडूवर त्रिफला उडवला होता. सोहेल याचा पुन्हा एकदा कैफ. यावेळेस आडव्या बॅटिंग केल्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. त्या दरम्यान जातोय मिड ऑफ च्या वरून लॉंग ऑफ या रिजन मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव. पुन्हा एकदा कैफ. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 19. आखो टप्प्या चेंडू होता. चेंडूला सेहवागच्या स्टाईल मध्ये बॅकवर्ड पॉइंट या पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. ओव्हर स्टेपिंग आणि फ्री हिट असणार आहे. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवर आपण पाहतोय आणि धावसंख्या 21. पंचांचा फ्री हिटचा इशारा सुद्धा आलेला आहे. म्हणजे यानंतरचा चेंडू फ्री हिट असणार आहे. मोठा फटका खेळण्याची मुभा फलंदाजाकडे असणार आहे. पाहूया मोठा फटका येतोय की चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. यावेळेस गेला डीप मिड विकेट. सीमारेषा पार षटकार. षटकारासाठी आपण पाहतो डीप मिड विकेट जी सीमारेषा तिच्या पार भरपूर षटकार पाहायला मिळतात. यावेळेस मात्र बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही, संबंध नाही, रिलेशन नाही, नातं नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतो. एक निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 27. पुन्हा एकदा कैफ. यावेळेस पुन्हा एकदा आखो टप्प्या चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन कव्हर रिजन मध्ये ढकलून काढलेला आहे
आणि फक्त एकच धाव, एकच शेवटचा चेंडू शिल्लक आहे. खेफ यावेळेस बॅकफुटवर जाऊन हवेत केलेला आहे आणि चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये सुंदर झेल, सहज सोपा झेल, फलंदाज होतोय फेल राशीद. त्या दरम्यान धावसंख्या 28-28. चला वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. 5-5 षटकांचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आम्ही टाइम नोट केलेला आहे आणि जर पहिले 4 षटक तुम्ही 20 मिनिटाच्या आत जर पूर्ण केली नाही तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये नक्कीच एक खेळाडू 38 सर्कलच्या आत वाढवावा लागेल. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन होते सनी. अमायरा स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून नक्कीच शॉर्ट रनअप आपण पाहतोय. कैसा सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार षटकार. थोडासा आखूट टप्प्या चेंडू होता, चेंडूला पुल केला होता, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. एक दणदणीत षटकार आणि शादाब याच्या बॅट मधून निघालेला आपण पाहतोय दुसरा षटकार. पुन्हा एकदा नक्कीच सनी बोलतो आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेताना आपण पाहतो शादाब याला. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता, नक्कीच स्वतःला यॉर्क सुद्धा करून घेतला होता आणि त्या दरम्यान चेंडू शरीरावर आदळतोय. नक्कीच सुस्वागतम आपल्याचे प्रमुख मान्यवर रवी प्रतापजी सिंग साहेब. मी आपणास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. जॉली बरालदेवी चषक 2024 मध्ये आपलं साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातो त्याच दिशेने, त्याच वळणावर आणि तोच निकाल, षटकार. जी सिंग साहेब, त्यांच्यासोबत दशरथजी शिकारी साहेब. नक्कीच दशरथजी शिकारी साहेब, मी आपणास सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. आपलं सुद्धा मी जॉली वरालदेवी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दशरथजी शिकारी साहेब, आपणास विनंती असेल आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. धावसंख्या वेगाने पुढे सरकते, धावसंख्या होते ती 40. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंज ऑफ पेस पाहायला मिळतो, चेंडू जाते फाईन लेग रिजन मध्ये आणि 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, फक्त आणि फक्त 2 धावांवर समाधान मानतायत. त्याचं कारण म्हणजे एक विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय ते म्हणजे वी चॅलेंजर्स या संघाला तिसरं षटक मार्गच आहे. धावसंख्या 42. फुलटॉस चेंडू होता, कुठला नक्कीच फायदा उचलता आलेला नाहीये. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर 42. पुन्हा एकदा सनी सज्ज होतोय. यावेळेस मात्र
एक आडव्या बॅटने ढकलून काढलेलं आहे. एकच धाव. हॅलो, धावसंख्या झाली ती 43. अजूनही जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 12 धावा. नक्कीच बॉल टू रन इक्वेशन पाहायला मिळतोय. काय फलंदाजी केलेली आहे आपण पाहतोय. वी चॅलेंजर्स या संघाच्या माध्यमातून खास करून शादाब याचे प्रशंसा करावी लागेल. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेले आहेत. चला, तुम्ही 3 षटकांसाठी तुम्हाला जो वेळ दिलेला आहे त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ घेतलेला आहे. एक वेळेसंदर्भात सर्व संघांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. आजच्या दिवसात अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर आपण सामना पाहणार आहोत तो म्हणजे अद्वैत एंटरप्राइजेस विरुद्ध अमान स्पोर्ट्स. नक्कीच अद्वैत या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येतो राहुल. लॉंग रन अप, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. त्यावेळेस सुंदर फटका, फोर्स केलेला चेंडू हवेत आहे आणि काय सुंदर झेल पकडलेला आहे. फलंदाज शादाब याची खेळी येते संपुष्टात. एक मोठा हादरा बसतोय, मोठा मासा गळाला बसतोय आणि यावेळेस संपवायचा होता. फटका सुद्धा अतिशय उत्कृष्ट होता, मात्र थोडीशी ताकद अपुरी पडली आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय लॉंग ऑन रिजन मध्ये एक चांगला झेल पकडतोय. सूर्यप्रकाश डोळ्यावर येत असताना सुद्धा चांगला झेल. नवीन फलंदाज येतोय हैदर. पुन्हा एकदा राहुल सज्ज होतोय. राहुल याची ऍक्शन खूप सुंदर वाटते गोलंदाजी. यावेळेस शफल क्रॉस होऊन चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. 1 2 3 4 चौकार. यावेळेस मात्र काय फटका. चेंडू जातोय पुन्हा एकदा त्याच दिशेने. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये. षटकार. फटकेबाजी म्हणावी लागेल. चेंडूवर परिपूर्ण नजर आपण पाहतोय फलंदाज आणि चेंडूला भिरकावून देतोय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, कुठेतरी दूर, लांब लांब लांब. षटकार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव, चोरटी धाव घेतलेली आहे आणि काहीचा दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. आणि या इथे वी चॅलेंजर्स हा संघ विजयी होतोय. अभिनंदन वी चॅलेंजर्स अँड हार्ड लक अमायरा स्पोर्ट्स. आणि आपण
मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळली